ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, मी जो व्हिडिओ देतो ह्या व्हिडिओमध्ये आजची परिस्थिती, सत्य परिस्थिती, याच्यामध्ये 50% खरं आहे. तर कोकणामधली एक गोष्ट आहे. तर एक दोन ब्राह्मण होते आणि त्यांना एक मुलगा झाला. ब्राह्मण काय करायचा, माधवगिरी मागायचा आणि त्याची बायको लोकांची कामं करायची. आणि मुलगा झाल्यानंतर तो मुलगा शाळेमध्ये खूप हुशार होता. आता पूर्वी शिक्षण आहे ना, शिक्षण कुठं व्हायचं 8वीपर्यंत. आजही काही भागामध्ये 8वीपर्यंत शिक्षण आहे, नंतर त्याला बाहेर तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. आणि मग तो त्याच्या शिक्षकाने सांगितलं, बाई आजी, तुझा मुलगा खूप हुशार आहे, त्याला शेजारच्या याच्या शाळेत पाठवावं लागेल तालुक्याच्या ठिकाणी. आता गरिबी. आणि मग तिनं काय केलं, त्या मुलाला घेऊन गेली आणि मग ती काय करायची, लोकांचे 5-6 लोकांची भांडे धुणं करायची. आणि तो जो पैसा येईल त्या पैशाच्या मजुरीवर तिनं त्याला कोण केलं, कलेक्टर केलं. तो बाहेर शिकायला गेला आणि शिकायनंतर मोठ्या सावकाराच्या मुलीचं त्याचं प्रेम जडलं. आणि मग तो नाशिकला कलेक्टर म्हणून आला. आणि मग तिची बायको काय म्हणायची, अशी धोतर नेसलेला माणूस, घाण कपडे घातलेला माणूस, लुगडं नेसलेली बाई मला आवडत नाही. आता याचा बाप काय करायचा, धोतर नेसायचा, आजी लुगडं नेसायची. आणि मग आता बायकोच्या म्हणण्याप्रमाणे त्याला आईबापांना आणता येईना. आणि मग आता कलेक्टरला बंगला असतोच. आणि जेव्हा त्या आईवडिलांना कळलं का आपला मुलगा काय कोण झाला, कलेक्टर झाला आहे. आणि मग त्यांनी काय केलं, याला काय आवडत होतं, नारळ पाक, तो बनवला आणि रायगड कोकणातून तर नाशिकपर्यंत ते पायी पायी मुक्काम करत करत आले. आणि ज्या वेळेला गेटपाशी आल्यानंतर त्याने त्यांचा गेटपडी वॉचमॅन असतोच. त्या वॉचमॅननं विचारलं, तुम्ही कोण आहे? आता ते गावठी भाषा, त्यांनी काय सांगितलं, मी कलेक्टरचा बाप आहे. अहो, त्या शिपायानं त्याच्या लात मारली, तो खाली पडला. बाप गॅलरीमधून बघत होता मुलगा, बापाला लात मारली आपल्या नोकरांनी, बायकोही बघत होती. पण आज सगळे माणसं कोणाचे बांधले झालेले, बायकोचे गडी झालेले. बायको पुढं हे जेवढे ऑफिसर लोक आहे ना, त्यांचं बायको पुढं काहीच चालत नाही. बायको करील ती पूर्व दिशा. आज शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही, सगळे नोकर कर्मचाऱ्यांचे बाप वृद्धाश्रममध्ये, मोठमोठे सावकारांचे बाप वृद्धाश्रममध्ये, शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रममध्ये नाही आहे. मुस्लिम जेवढे आहेत आपल्या भारतामध्ये, मुस्लिम ख्रिश्चन यांचा सुद्धा माणूस वृद्धाश्रममध्ये नाही आहे. आणि मग त्याला वाईट वाटलं बापाला आणि त्याचा जीव गेला. आणि मग नगरपालिकेचे लोक आले आणि मग त्याने काय केलं, त्याला नेलं उचलून. आता ती म्हातारी काळ्या राम मंदिरमध्ये आली. आता ती ब्राह्मणांचं नवरा वारल्यानंतर तिचे केस काढले जातं, तिचे केस काढले. आणि मग कलेक्टरला मुलगा झाला. आणि मग पेपरला बातमी आली, कलेक्टरचा मुलगा सांभाळण्याकरता बाई पाहिजे. पण तिला शेजारच्या बाईनं सांगितलं, तू जाती का म्हणे, चालेल म्हणे. तिला आनंद झाला, खूप आनंद झाला, आपल्या मुलाच्या घरी जायचं आहे. आणि मग ती घरकाम सगळं करायची आणि पगाराचा टाईम आला का बाजूला निघून जायची, घेऊ आपलंच आहे. तरीही त्यांना त्याची जाण झाली नाही. माणूस ज्या वेळेला सत्ता, पैसा, संपत्ती आली का माणूस उन्मत्त होतो. आज जेवढे ऑफिसर लोकांच्या बाया आहेत ना, त्या संपत्तीमुळं काय झालं, उन्मत्त झालेले आहेत. त्यांच्या डोळ्यात धूर आलेला आहे सत्तेचा आणि संपत्तीचा. आणि मग ते राजा एक दिवस त्याचं डोकं दुखायला लागलं कलेक्टरचं. मग ती काय म्हणती म्हातारी, मी साहेबांचं डोकं दडपू का?
आणि मग ती डोकं दडापता दडापता लहानपणात जी ती गाणं म्हणत होती ते गाणं म्हणायला लागली. आणि त्यानं ज्या वेळेला तिचे डोळ्यातून पाणी खाली पडत होतं, त्याने आई बघितलं आणि त्याला ओळख झाली का ही दुसरी कोणी नसून आपली आई आहे. मेला होता तो आपला बाप आहे. आणि मग त्यांनी ठरवलं का राजा कलेक्टर झाला. स्वतःला म्हटला तो, त्याचं नाव राजा होतं, पण जीवनाच्या परीक्षेत नापास झाला. बघा, आज या कलियुगामध्ये 50% लोकही ही जीवनाच्या परीक्षेत नापास आहेत. आणि मग त्यांनी त्या बायकोला हुसकून दिलं, नोकरीला राजीनामा दिला आणि मग समाजामध्ये सांगू लागला का आईबापांची सेवा करा, मातृपितृ देवो हे सांगू लागला. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.